So hello students, myself Dr. Aishwarya and welcome back to our क्रॅश कोर्स सिरीज. आज आपण क्रिया शारीर बघणार आहोत. क्रिया शारीरमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वातदोष बघितलेला. आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्त आणि कफ दोन्ही बघणार आहोत. त्यापूर्वी आपण याचं परत एकदा सगळं ओव्हरलुक करूयात. आपण काय काय पाहिलेलं किंवा एक शॉर्टमध्ये आपण जे वातदोष बघितलेलं आहे त्याचं एक क्विक रिव्हिजन घेऊयात. एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपली ही रिव्हिजन होऊन जाईल. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळं वेटेज बघितलेलं. पूर्ण क्रिया शारीरचा पेपर 1 जो पार्ट आहे त्याचा आपण सगळ्यांनी वेटेज बघितलेलं. LAQचे टॉपिक्स कुठले कुठले आहेत. आता हे 4, 5, 6 जे नंबर दिसत आहेत ते तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये भेटून जातील. त्यानंतर SAQचे टॉपिकसुद्धा सेम आणि याच्यामध्ये पॅटर्न दिलेला आहे की मस्ट टू नो किंवा डिझायर टू नो, नाईस टू नो. आता याच्यावरून कुठल्या पॅटर्नवर कसे क्वेश्चन येणार आहेत हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आपण कुठलाही LAQ लिहिताना किंवा वात पित्त कफ शक्यतो आत्ताचा जो न्यू पॅटर्न आहे NCICMचा त्याच्यामध्ये तुम्हाला LAQमध्ये देतात नक्की काय लिहायचं आहे. म्हणजे असा प्रश्न देतील की वातदोषाची निरुक्ती, पर्याय किंवा त्याचे पंचभौतिक संघटन लिहून त्याचे वृद्धी आणि क्षय स्पष्ट करा असे तुम्हाला पॉईंट्स दिले जातात. तरीसुद्धा तुम्ही हे पॉईंट्स सगळे लक्षात ठेवा. कुठल्या सिक्वेन्सनं लिहायचे असतात किंवा काय. ज्यावेळी तुम्हाला सिक्वेन्स असा दिलेला नसतो किंवा काय लिहायचं हे सांगितलेलं नसतं त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड करायच्यात. आता आपल्याला कुठलाही दोष बघताना आपण त्याचे कॉमन पॉईंट्स कुठले आहेत काय काय बघतो. त्याची उत्पत्ती बघतो, त्याचं निरुक्ती बघत असतो, त्यानंतर त्याचं स्वरूप, पर्याय असेल, पंचभौतिक संघटन असेल, त्यानंतर त्याचे सामान्य गुण, स्थान, सामान्य स्थान कुठलं आहे त्याचं सामान्य कार्य किंवा त्याचे प्रकारांचेही स्थान, कर्म, वृद्धी, क्षय ही लक्षणे आपण त्याच्यामध्ये बघत असतो. प्रत्येक दोषाचं आपल्याला हे अशाच पॅटर्नमध्ये बघायचं आहे. त्यानंतर आपण त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथं बघितलेले की आत्तापर्यंत हा जो NCICMचा नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा मी मगाशी जसं सांगितलं तसं काय प्रश्न विचारला आहे. वातदोष उत्पत्ती, निरुक्ती, सामान्य स्थान, कार्य, प्रकार, वृद्धी, क्षय, लक्षणे वर्णन करा. हा 2021चा समरचा क्वेश्चन आहे. असे तुम्हाला पॉईंट्स दिले जातात LAQमध्ये सुद्धा की त्यामुळं तुम्हाला अगदी जास्त सोपं पडतं हे. त्यानंतर बघा आता वातदोष बघूयात आपण बघितलेली की वातदोष म्हटलं तर वात आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पण काही हालचाली होत आहेत त्या सर्व वातदोषामुळे होतात. म्हणजे जसं की आपला हार्ट रेट असेल, हृदयस्पंदन म्हणतो आपण त्याला, किंवा आपली जे रेस्पिरेशन असेल किंवा रक्ताभिसरण प्रक्रिया किंवा आपलं जे सर्क्युलेशन असेल, सगळ्या ज्या वहनाच्या किंवा ज्या मुवमेंटच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वातदोषामुळे असतात. त्यामुळे वातदोष हा चलगुणाचा असतो. चलगुण म्हणजे कसा की ज्याच्यामध्ये मूवमेंट होत असते. एक श्लोक आहे बघा, पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधात्वहा वायुना यत्र नियंती तत्र गच्छन्ति मेघवत. म्हणजे काय की पित्तसुद्धा पंगू आहे, पित्तसुद्धा हालचाल करू शकत नाही किंवा कफसुद्धा हालचाल करू शकत नाही. मग हे पित्त किंवा कफ यांना हालचाल करून किंवा यांना पुढं नेण्याचं काम कोण करत असतो? वात करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वातदोष हा अधिक महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपण त्याचं म्हणजे उत्पत्ती होती ती बघितलेली होती. आता शॉर्टमध्ये आपण रिवाईज करणार आहे त्यामुळे एकदम शॉर्टमध्ये मी सांगत जाईल गोष्टी. वातदोषाचं कार्य स्पष्ट होतं बघा. गती आणि गंधन आत्ताच सांगितलं की वातदोषाची ओळखच ॲक्च्युली गती अशी आहे. आता याच्यामध्ये त प्रत्यय लागून वात हा शब्द निर्माण झालेला आहे. निरुक्तीमध्ये पण आपण बघितलेले की ज्याच्यामध्ये हालचाल आहे, ज्याच्यामध्ये उत्साह, वात प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये खूप उत्साह असतो किंवा असे एकदम इंथुजियाझिस्ट असतात, एनर्जेटिक असतात. ठीक आहे. शरीराची हालचाल होण्यासाठी जो प्रेरणा देतो त्याला आपण वातदोष म्हणत असतो. हे आपण त्याचे जी निरुक्ती आहे ते बघितलेलं. त्यानंतर आपण त्याचे पर्याय बघणार आहोत. आता पर्यायमध्ये बघा तुम्हाला माहीतच आहे पर्याय त्याचे मरुत, वायू, त्यानंतर चल, अनिल, समीरण, पवन, प्रभंजन, अग्निसखा, सदागती, नेहमी गतिशील असतो म्हणून सदागती, श्वसन आणि मातरिश्वा. त्यानंतर त्याचं पंचभौतिक संघटन पण आपण पाहिलेलं. वायू आणि आकाश, वायवाकाश धातुभ्याम वायू म्हणजे काय, वातदोषामध्ये वायू आणि आकाश महाभूत अधिक्य आहे. त्याचे गुण बघितलेले वृक्ष गुणाचा आहे म्हणजे ड्रायनेस जो असतो तो. त्याच्यानंतर लघु आहे, शीत आहे. लघु कुठलीही गोष्ट लघु असेल, लाईट इन वेट असेल तर ती इझिली मुवमेंट करू शकते. त्यानंतर शीत, स्तंभने शीत गुणात्मक आहे. खर आहे, सूक्ष्म आहे, चल आहे आणि अनिल म्हणजेच वायूसाठी हे म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचं बघूयात आपण स्थान कुठं आहे. आता याच्यामध्ये वाताचे जे स्थान आहे त्यामध्ये पक्वाशय कटी सक्ती स्तोत्रास्ती स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. म्हणजे पक्वाशय जे आहे हे वाताचं काय आहे, विशेष स्थान आहे. आपल्याला वाताची जी मुख्य चिकित्सा आहे किंवा प्रमुख चिकित्सा आहे ती माहिती आहे, बस्ती. आपण वातासाठी काय देत असतो, बस्ती देत असतो. मग ही बस्ती आपण कुठं देत असतो तर ती पक्वाशयामध्ये देत असतो. गुदद्वारामधून काय होत असतं,
जे तुमचं वेस्ट आहे किंवा जो वात आहे, प्रकुपित वात आहे, तो काय होत असतो, बाहेर पडत असतो. दिलेलं आहे बघा, बस्ती. त्यानंतरनं कटी प्रदेश, सक्ती म्हणजेच उरू प्रदेश, स्तोत्र म्हणजे इयर. त्यानंतरनं अस्थि, स्पर्शनेंद्रिय. त्यानंतरनं वाताचं आपण कर्म बघूयात. काय आहे कर्म? उत्साह, उच्छ्वास, निश्वास, चेष्टा, वेग, प्रवर्तने ही सम्यगत्याच धातूनाम अक्षानाम पाठवेनच. हा श्लोक महत्त्वाचा आहे, अष्टांग हृदयमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे हा पाठ करून ठेवा. उत्साह म्हणजे काय? शरीरामध्ये कुठलेही काम करण्याचं जे उत्साह असतं ते वातामुळे मिळत असतं. त्यानंतर उच्छ्वास निश्वास म्हणजे जी श्वसनाची गती आहे, इन्हेलेशन आणि एक्झेलेशन ही प्रोसेससुद्धा वातामुळे होत असते. त्यानंतर चेष्टा म्हणजे काय? की कुठलीही हालचाल, आपण जे शारीरिक हालचाल असेल किंवा मानसिक हालचाली असतील. मन चंचल, मानसिक हालचाल याचा अर्थ काय? की मन आपलं खूप चंचल आहे, क्षणात एका गोष्टीचा विचार करेल तर दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या गोष्टीचा विचार करेल. त्यानंतरनं सम्यगत्याच्या धातूनाम अक्षानाम पाठविण्याच्या म्हणजे काय? की इंद्रियांमध्ये ज्ञानग्रहण करण्याचे सामर्थ्य. अक्षानाम पाठवेन म्हणजे काय? की प्रत्येक इंद्रियाचं त्याचं जे ज्ञानग्रहणाचं काम आहे त्याचं त्यानं केलं पाहिजे. म्हणजे जसं की चक्षुरेंद्रिय, डोळ्यांचं काम काय आहे? पाहणे. मग हे पाहण्याचं काम किंवा हे वातामुळे होत असते. किंवा कुठलीही त्वचा असेल, त्वचामध्ये काय? स्पर्शन, हे स्पर्शनाचं काम हे त्वचा. वायू जर आपला प्राकृत असेल तर ह्या प्रत्येक इंद्रियाचं काम काय होत असतं? सुरळीत होतं किंवा प्राकृत राहतं. त्यानंतरनं बघूयात आपण हा पण श्लोक आहे महत्त्वाचा, चरकमध्ये आहे. चरक सूत्रस्थान 12व्या अध्यायामध्ये. पाठ केला तर ठीकच आहे, नाही झालं तरी दोन्हीपैकी एक कर्माचा श्लोक तुम्ही पाठ करून ठेवा. आता याच्यामध्ये बघा काय आहे? वायुस्तंत्र यंत्रधर प्राण उदाहरण समान व्यानापानात्मा प्रवर्तक चेष्टानाम उच्चवचानाम नियंता प्रणेताच मनसः सर्व इंद्रियाणाम उद्योजक सर्व इंद्रियार्थानाम अभिवोडा सर्व शरीर धातु विवकर संधानकर शरीरस्य प्रवर्तको वाचः प्रकृती शब्द स्पर्शयो स्तोत्र स्पर्शनयोर्मूलम हर्ष उत्साहयोनी समीरणो अग्नि दोष संशोषणः क्षेत्ता बहिर्मलानां स्थूलानुस्रोतसां भेत्ता कर्ता गर्भाकृतीनाम आयुषो अणुवृत्ती प्रत्ययभूतो भवत अकुपितः म्हणजे काय? चरक सूत्रस्थान 12वा अध्याय 8वा श्लोक दिलेला आहे. वायुस्तंत्र यंत्रधरा म्हणजे काय? वायू हा शरीराचा म्हणजे तंत्र आणि यंत्र म्हणजे काय? की आपल्या शरीरामध्ये किंवा अवयवांचे किंवा मनाचे ह्या सर्व गोष्टींचं नियंत्रण करतो, म्हणून वायूला यंत्रतंत्रधर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सर्व हालचाली असतील, त्यानंतरनं त्याचे प्रकार दिलेले आहेत. पुढचा जो श्लोक आहे ना, प्राण उदाहरण समान व्यानापानात्मा, हे वाताचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं काय दिले बघा, सर्व म्हणजे आता एवढं एक्सप्लेन आपण नाही होऊ शकत कारण मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. लास्ट लेक्चर तुम्ही ते बघून घ्या. त्यानंतरनं सर्व इंद्रियांना आकर्षण करण्याचं काम असेल किंवा सर्व जे ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय आहेत त्यांना उत्तेजना देऊन त्यांच्या विषयांकडे प्रवृत्त करणे म्हणजे काय? सपोज आपण मगाशी उदाहरण घेतलं की नासा असेल, नोज, नाकाचं काम काय आहे? किंवा जे आपण त्याला घ्राण प्रदेश म्हणत असतो, घ्राणेंद्रिय, त्याचं काम काय असतं? की स्मेल करणे किंवा कुठल्याही जे वेगवेगळे आपल्याला स्मेल ओळखता येतात, आयडेंटिफाय करता येतात, तर ते घ्राणेंद्रियामुळे. मग हे घ्राणेंद्रियाला त्याचं काम करण्यास प्रवृत्त करणे, त्याचं काम काय आहे? जे स्मेल घेतो आहे आपण ते घ्राणेंद्रिय, तर ते त्याचं काम करण्यासाठी प्रवृत्त हे वात करत असतो. किंवा चक्षु असेल, चक्षुचं काम काय आहे? पाहणे. ठीक आहे, कुठली पण गोष्ट पाहणे असेल, मग हे पाहण्याचं काम करण्यासाठी प्रवृत्त कोण करत असतं? तर वात करत असतं. हे आपण बघितलेलं. पचनाची क्रिया असेल, उत्सर्जनाची क्रिया असेल किंवा हे बाकीचे संवहनाची गोष्ट असेल, संवहन. आता याच्यामध्ये अजून एक उदाहरण आपण बघितलं तर जे गर्भाशय असतो, ठीक आहे, गर्भाशयामध्ये 9 महिने 9 दिवस आपण म्हणतो ह्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये राहतो. ते गर्भ निष्क्रमणाचं कार्य असेल किंवा आपले जे मल आहे, मलनिस्सरणाचं काम असेल, हे सर्व वायूमुळे होत असतं. त्यानंतर त्याचे 5 प्रकार आहेत बघा. वायूचे 5 प्रकार: प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान. हे वायूचे काय, वाताचे किंवा वायूचे काय आहेत? 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारांचं स्थान आणि कर्म आपण बघूयात थोडक्यात. प्राणवायू म्हणजे त्याचं स्थान कुठे आहे? स्थानम प्राणस्य मूर्धार कंठजीवास्य नासिका. आता याच्यामध्ये काय, त्याचं स्थान कुठे आहे? प्राणवायू शक्यतो अप्पर पार्टमध्ये येत असतो. आता याच्यामध्ये शीर्ष आहे. शीर्ष म्हणजे काय? हेड रिजन, थ्रोट रिजन, टंग असेल किंवा आपले आस्य प्रदेश म्हणजे ओरल कॅव्हिटी असेल किंवा नासा, या सर्व ठिकाणी काय आहे? तुमचा प्राणवायू आहे. त्यानंतर त्याचे कार्य काय आहेत बघा. प्राणो अत्र मूर्धघ म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा
त्याचं स्थानच दिलेलं आहे. प्राणो अत्र मूर्धा प्रदेशे प्राणवायूचं स्थान आहे. त्याचं कार्य काय आहे बघा. उरकंठ चरो बुद्धी हृदयेंद्रिये चित्तदृक श्रीवन क्षवतु उद्गार निश्वास अन्न प्रवेश कृता. म्हणजे काय, याची कार्य काय काय आहेत बघा. उश्वास निश्वास म्हणजे श्वसनाची प्रक्रिया असेल, अन्न प्रवेश असेल, आपल्या जे पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये होत असतात. हृदयधारण असेल, बुद्धिधारण आहे, चित्ताधारण, श्रीवन क्षवतु आणि उद्गार, ही सर्व कार्य कशामुळे होत असतात म्हणजे वायूमुळे होतात. आणि स्पेसिफिकली कुठला वायू तर प्राणवायू हे त्याची कार्य आहेत. त्यानंतरचा जो आहे तो उदानवायू. उदानवायूचं स्थान आणि कार्य बघा. उरस्थानम उदान असते म्हणजे उर प्रदेश जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो उदानवायू. उरस्थानम उदान असते. नासानाभिगलांश्चरेत वाक् प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्ण स्मृतिक्रिया. म्हणजे काय की उरस्थानम उदान असते. उरस्थान हे त्याचं स्थान आहे. त्याचसोबत अजून कुठं आहे ते नासिका आहे. त्यानंतरनं गलप्रदेश म्हणजेच हा आपला थ्रोट रिजन आहे. त्यानंतरनं नाभी प्रदेश हे काय आहे उदानवायूचं स्थान आहे. त्याचं कार्य काय वाक् प्रवृत्ती म्हणजे काय बोलणे. त्यानंतरनं प्रयत्न म्हणजे थोडक्यात हालचालच कुठलीही. त्यानंतरनं ऊर्जा बल वर्ण स्मृती ही सर्व कार्य कोणाची आहेत उदानवायूचे आहेत. त्यानंतरनं सर्वात महत्त्वाचा आणि जो प्रॅक्टिकली किंवा ॲक्च्युली कुठलीही आपण ट्रीटमेंट करत असेल कशाची, सपोज आपल्याला पोटाशी रिलेटेड काही तक्रारी असतील तर ज्यावेळी अशा गोष्टी असतात त्यावेळी समान वायूचा किंवा समान अग्नीचा खूप विचार केला जातो. म्हणजे काय त्याला असं का म्हटलेलं आहे किंवा ट्रीटमेंटमध्ये कशाच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्या ज्या पोटाच्या ज्या पण काही स्टमक रिलेटेड ज्या पण काही तक्रारी असतील म्हणजे तुमचं आमसंचिती असेल किंवा अतिसार ह्यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये, इव्हन ज्वरामध्ये सुद्धा, ज्वर म्हणजेच थोडक्यात फीवर, याच्यामध्ये सुद्धा ह्या समान वायूचा खूप विचार केला जातो. आता का म्हणते मी असं तर याचं कारण असं की त्याचं स्थान कुठं आहे. समानो अग्नी समीपस्थ कोष्ठे चरती सर्वत्र. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये याचं स्थान काय आहे कोष्ठामध्ये स्थान आहे. आणि कुठं आहे हे अग्नीच्या समीप अग्नीच्या समीप म्हणजे जाठराग्नीच्या जवळ. याचं स्थान काय आहे जाठराग्नीच्या जवळ आहे. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे अग्निसखा असं सुद्धा म्हटलेलं आहे. अग्नी म्हणजेच आपला जाठराग्नी आणि सखा म्हणजे का म्हटलेलं आहे कारण ते कशाच्या शेजारी आहे अग्नीच्या म्हणजे जाठराग्नीच्या शेजारी किंवा समीप उपस्थित आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे अग्निसखा असे म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचं कार्य काय बघा. सगळ्यात महत्त्वाचे अन्नम गृणाती पचती विवेचती मुंचती. म्हणजे अन्नम गृणाती म्हणजे काय की अन्न नलिकेतून अन्न आमाशयात जाणे. गृणाती या शब्दाचा अर्थ असतो जाणे. ठीक आहे. अन्न नलिकेतून अन्न कशामध्ये जाणे आमाशयातून जाणे. अन्नम पचती म्हणजे काय अन्नाचे पाचन होणे. त्यानंतरनं पचती विवेचती मुंचती म्हणजे काय अन्नाचं सार आणि किट्ट भाग पचन करणे आणि त्याचा आहार रस आणि किट्ट वेगळे करणे. तसंच त्याचा जो सार भाग आहे त्या सार भागाचे शोषण करणे आणि पुढे पक्वाशयामध्ये ढकलणे हे कार्य कशाचे आहे समान अग्नीचे आहे किंवा समान वायूचे आहे. त्याला अग्निसखा म्हणतो. त्यानंतरनं दुसरा आपला दोष आहे तो प्रकार बघा व्यानवायू. व्यानवायूचं स्थान काय आहे व्यान हृदयस्थित कृष्णदेहचारी महाजव. अगेन तो हृदयाच्या समीप आहे. म्हणजे व्यानवायूचं जे मुख्य स्थान आहे ते हृदय आहे. ठीक आहे. मात्र ह्यामध्ये पण ह्या व्यानवायूचा कधी विचार केला जातो ज्यावेळी कार्डियक रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील. कार्डियक रिलेटेड म्हणजे हार्ट अटॅक असेल किंवा करोनरी आर्टरी डिसीजेस असतील किंवा अरिदमिया असेल किंवा कुठलाही हार्टच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर त्यावेळी व्यानवायूचा सर्वात जास्त विचार केला जातो. आता काय म्हटलेले बघा हृदय हे व्यानवायूचे प्रमुख स्थान जरी असले तरी व्यानवायूचे संचार क्षेत्र आहे. ठीक आहे. महाजव या शब्दाचा अर्थ आहे गतिमान असं. तेवढंच दिलेलं आहे की आपल्याला काय की हृदय हे कशाचं स्थान आहे तर व्यानवायूचं स्थान आहे. त्यानंतर त्याचं कार्य दिलेलं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं आहे गत्य अक्षेप उत्क्षेप निमेषनादिका. म्हणजे काय की गत्य या शब्दाचा अर्थ काय गती. उत्क्षेप अपक्षेप म्हणजे काय आकुंचन प्रसरण. त्यानंतरनं उन्मेष निमेष म्हणजेच डोळ्यांची उघड झाप करणे. ही सर्व कार्य कशामुळे होत असतात व्यानवायूमुळे होतात. ही व्यानवायूची कार्य आहेत. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा म्हणजेच अपानवायू. अपानवायूचं स्थान काय आहे शक्यतो अपान प्रदेशी असतो. अपान प्रदेश म्हणजे आपला जो पेल्विक गर्डल आहे. ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं अपान प्रदेश असं म्हटलं जातं. स्थान दिलेलं बघा अपानो अपानगह श्रोणी बस्ती मेढ्रू उरु गोचर. म्हणजे काय की नाभीच्या अधोभागाला काय म्हणतात अपान प्रदेश म्हणतात. मग त्याचं श्रोणी असेल बस्ती असेल म्हणजे पेल्विक रिजन थोडक्यात. मेढ्र उरु हे सगळं त्याचं अपानवायूचं स्थान आहे. उरु म्हणजेच जंघा मांडी म्हणतो आपण त्याला थाय. कार्य बघा त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्लोक पाठ करून ठेवा.
शुक्र आर्तव शकृत मूत्र गर्भनिष्क्रमण क्रिया म्हणजे काय की शुक्र गुदमार्गाद्वारे कशा कशाचं निस्सरण होतं. आपल्या ह्याच्यामध्ये जर शरीरामध्ये कुठलाही व्याधी झालेला असेल किंवा हे व्याधी होण्याचं कारणच काय म्हटलेलं आहे की वातदोषांची दृष्टी. कुठला पण व्याधीची निर्मिती काय होते की जे दोषांचे प्राकृत कार्य आहे ते प्राकृत कार्य न होता जर त्यांची विकृती झाली तर आपल्या शरीरामध्ये काय होतात, व्याधी उत्पन्न होतात. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं बघा. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय असतं, मलावष्टंभ. म्हणजे कॉन्स्टिपेशन होण्याचं पहिलं कारण हे आहे की अपानवायूचं कार्य बिघडतं. अपानवायूचं नॉर्मल कार्य काय आहे की मलनिस्सरणाची क्रिया. मलनिस्सरण करणे म्हणजे काय, प्राकृत गतीने मलाला काय करणे, बाहेर काढणे. बरोबर. ज्यावेळी अपानवायूची दृष्टी होते किंवा अपानवायूमध्ये बिघाड होतो त्यावेळी काय होणार, जी प्राकृत गती, मल जो बाहेर गेला पाहिजे तो जात नाही, तो एकाच ठिकाणी संचित राहतो. म्हणून त्याच्यामुळे काय होतं, मलावष्टंभ किंवा आपण त्याला बद्धकोष्ठता असे म्हणतो, कॉन्स्टिपेशन असे म्हणत असतो. आर्तव हे पण अगदी सेम तसंच. फिमेलच्या केसमध्ये शक्यतो अगदी 90% जर रिझन असेल त्याचं, कुठलाही अमिनोरिया, डिस्मेनोरिया असेल किंवा कुठलेही इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल असेल, ह्या सगळ्यांसाठी अपानवायूच कारणीभूत आहे. त्यानंतर गर्भनिष्क्रमण क्रिया. गर्भनिष्क्रमण क्रिया म्हणजे काय, योनीद्वारे गर्भाचे निष्क्रमण करणे म्हणजेच लेबर हे कशामुळे होत असतं, लेबर ॲक्टिव्हिटीज ह्यासुद्धा अपानवायूमुळेच होत असतात. त्यानंतर आपण त्याचं बघणार वृद्धी आणि क्षय. कार्शोष्ण कामित्वम, कंप अनाह, शकृतग्रहण, बलनिद्रा, इंद्रिय भ्रंश, प्रलाप, भ्रमधीनता. म्हणजे काय, वृद्धीची लक्षणे कोणती आहेत. कार्श म्हणजे काय, शरीर सुकणे. वात प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात ते एकदम अशा सडपातळ असतात, क्लीन बॉडी असते त्यांची. त्यानंतर कार्ष्ण म्हणजे काय, त्वचेवर काळपटपणा येणे. त्यानंतर गात्रस्फुरण, कंप. अनाह म्हणजे पोट फुगणे, फ्लॅटस म्हणतो, पोटात गॅस होणे, निद्रानाश. त्यानंतर उष्णकामित्व. ही सगळी काय आहेत, वातवृद्धीची लक्षणे आहेत. म्हणजे प्राकृतपेक्षा जर वात वाढला तर त्याला आपण म्हणणार वातवृद्धी. वातक्षयाची लक्षणे काय आहेत बघा. लिंगक्षीणे अनिलंगस्य, साधो अल्पम भाषिते हितम, संज्ञा मोहस्तता, श्लेष्म वृद्धी, उक्तमय संभव. म्हणजे काय, अंगसाध म्हणजे आता वातक्षय झाला तर काय काय होणार, अंग जड होणार किंवा मंद अल्पभाष्य. शक्यतो वातवृद्धी जर झाली तर बहुप्रलाप म्हणतो, म्हणजे खूप बोलणे, खूप बडबड करणे असं लक्षण दिसून येतं. तर वातवृद्धीच्या बरोबर वातक्षयाची लक्षणे असणार. अंगसाध असेल, मंदल्प भाष्य असेल, असंज्ञा म्हणजे नंबनेस येणे, मुंग्या येणे म्हणतो ना आपण त्याला, संवेदनशीलता जी आहे ती कमी होणे, अल्पचेष्टित्व. वातवृद्धी झाली तर चेष्टा खूप वाढतात. चेष्टा म्हणजे काय, हालचाल जास्त होते, तर याच्यामध्ये हालचाल काय होणार, कमी होणार. मोह म्हणजे काय, गोंधळल्यासारखे होणे. किंवा शॉर्टमध्ये आपण कसं लक्षात ठेवायचं, श्लेष्मवृद्धी. श्लेष्मा म्हणजे काय असतं, कफवृद्धीची जी लक्षणे असतात ती काय असतात, वातक्षयाची लक्षणे असतात. त्यानंतर आता आपण पुढचा पार्ट बघूयात, पित्तदोष बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण पित्तदोषाला सुरुवात करूयात. आत्तापर्यंत आपलं रिव्हिजनच झालं, आता आपण पित्तदोष घेऊयात. आता पित्तदोषामध्ये आपण पित्तदोष बघितला, आपल्याला कसं कळतं, आपण म्हणतो की यत पिंडी तद ब्रह्मांडी. म्हणजे काय की जे ब्रह्मांडामध्ये आहे, पूर्ण ब्रह्मांडामध्ये तेच आपल्या शरीरामध्ये आहे, तेच आपले पिंड म्हणजेच आपलं शरीर. जसं आपण जर बघितलं तर सृष्टीमध्ये काय आहे, सूर्य आहे, सूर्यामुळे तेजत्व आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये पित्त आहे, पित्तदोषाचं काय आहे, अस्तित्व आहे. मग पित्तदोष आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये, कोष्ठामध्ये असलेले जाठराग्नी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघूयात की आपल्या शरीरामध्ये जो दाह उत्पन्न होतो तो कशामुळे होत असतो, पित्तामुळे होत असतो. आता हे पित्त बघूयात काय असतं पित्ताचं काम. सगळ्यात पहिल्यांदा त्याची उत्पत्ती बघूयात काय आहे. तपसंतापे खूप महत्त्वाचं आहे बघा, हे श्लोक पाठ करून ठेवा छोटे छोटे उत्पत्तीचे. ज्या द्रव्यामुळे शरीरामध्ये दाह निर्माण होतो, जे द्रव्य शरीरामध्ये उष्णता निर्माण करते त्याच पित्त असे म्हणतात. म्हणजे काय की ज्या द्रव्यामुळे आपल्या शरीरामध्ये दाह म्हणजे काय असतं की बर्निंग सेन्सेशन जे आपल्या शरीरामध्ये होते ते कशामुळे होत असतं, पित्तामुळे होत असतं. मग आता त्याची निरुक्ती काय, पित्तम अग्नेयम. तेच अग्नी म्हणजे काय असतं, अग्नी म्हणजेच अग्नीच दाह निर्माण करते किंवा ज्याच्यामध्ये तेज गुणप्रधान आहे तेच आपण काय म्हणत असतो, अग्नी असे म्हणत असतो. उष्णता, दाह. आता त्याचे पर्याय बघा काय काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अग्नी, तेज, अनल. अनिल म्हणजे वायू, अनल म्हणजे काय आहे, पित्त. लक्षात ठेवा, अनिल म्हणजे वायू आणि अनल म्हणजे अग्नी किंवा पित्त. उष्मा, दहन, पाचक, पचन कर्म करतं म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पाचक. वन्ही, वैश्वानर, धनंजय,
पावक, शिखी आणि हुताशन हे काय आहेत त्याचे पर्याय आहेत. त्यानंतर त्याचं पंचभौतिक संघटन खूप महत्त्वाचं आहे. पंचभौतिक संघटन पित्तम अग्नेय म्हणजे काय, पित्तदोषामध्ये अग्नी महाभूताचे अधिक्य आहे. कुठलं महाभूत आहे, अग्नी महाभूत. आणि काही टीकाकारांच्या मते जल महाभूताचाही त्याच्यामध्ये अल्प अंश आहे. पण आत्ता आपल्याला फर्स्ट इयर एक्झामसाठी काय महत्त्वाचं आहे, फक्त पित्तम अग्नेयम. पित्तम अग्नेयम म्हणजे काय, पित्तामध्ये कुठल्या महाभूताचं अधिक्य आहे, अग्नी महाभूताचं. आता त्याचे आपण गुण बघूयात. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विश्रम सरम द्रवम म्हणजे काय, पित्तामध्ये स्नेह गुण आहे. सस्नेह म्हणजे काय, स्नेह. त्यानंतरनं कसं आहे, पित्त तीक्ष्ण आहे, तीक्ष्ण. त्यानंतरनं उष्ण आहे, लघु आहे, विस्र आहे. विस्र म्हणजे त्याला एक गंध असणारं, विस्रगंधी. त्यानंतरनं सर, सर म्हणजे काय करणार, जो मुवमेंट करतोय, पसरतोय त्याला सर म्हणतो. आणि पित्त कसं आहे, द्रवम आहे. बघा परत एकदा, पित्तम सस्नेह, स्नेहांश ज्याच्यामध्ये आहे, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, लघु, विस्र आणि सर आणि द्रवरूपी आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, पित्त म्हणत असतो. नेक्स्ट आता पित्ताचं स्थान बघूयात. जसं आपण वाताचं स्थान बघितलं तसंच आता आपण पित्ताचं देखील स्थान बघूयात. सगळ्यात महत्त्वाचा आहे, श्लोक पाठ करून ठेवा हा. नाभी आमाशय, नाभिरामाशय स्वेदोलसिका रुधिरम रसः दृकस्पर्शनम च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः. आता याच्यामध्ये जर तुम्ही ह्या PPT किंवा ह्या PDF जर तुम्ही बघितलं तर काही श्लोक हे मुद्दाम शब्दांची फोड करून दिलेले आहे. तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये तुमच्या बघितलं तर नाभिरामाशय असं एकत्र दिलेलं आहे, पण तुम्हाला वाचायला किंवा समजायला सोपं व्हावं यासाठी ह्या श्लोकाची फोड करून दिलेलं आहे. बघा आता याचं काय काय स्थान आहे. नाभिरामाशय स्वेदोलसिका, नाभी हे काय आहे, त्याचं विशेष स्थान आहे. आमाशय, आमाशय म्हणजेच काय, कोष्ठ, स्टमक. त्यानंतरनं स्वेदो, स्वेद म्हणजे काय, स्वेट. त्यानंतरनं लसिका, लसिका म्हणजेच आपले जे लिम्फ असतं, लिम्फॅटिक वेसल्स. त्याच्यानंतरनं रुधिर, रुधिर म्हणजेच काय असतं, आपलं ब्लड. त्यानंतरनं रस, रस हे त्याचं स्थान आहे. त्याच्यानंतर दृक, दृक म्हणजे दृष्टी. आपले चक्षुष तेजोमयम, चक्षु आपले कसे आहे, तेज आहे. आणि हे तेज कशामुळे आहे, तर त्याच्यामध्ये पित्त आहे म्हणून. त्यानंतरनं स्पर्श, स्पर्श म्हणजेच काय, स्किन, स्किनमध्ये सुद्धा काय आहे, आपल्या पित्त आहे. त्यानंतरनं त्याचं कर्म बघा, कर्म काय, पित्तम पक्तुष्म दर्शनैहि श्रुत तुट रुची प्रभा मेधा. बघा हा पण श्लोक महत्त्वाचा आहे, पाठ करून ठेवा. पित्तम पक्त उष्म दर्शनेही म्हणजे काय, पित्ताचं काम काय आहे, पक्त उष्म. पक्त म्हणजे काय, पचन. पित्ताचं पहिलं काम काय आहे, पचन आहे. त्याच्यानंतर उष्मा, आपल्या शरीरामध्ये उष्मा निर्माण करणं आहे. त्यानंतर दर्शन, दर्शन म्हणजे पाहणे. आता सांगितलेलं मी की डोळ्यांमध्ये किंवा चक्षुमध्ये काय असतं, पित्त आहे. ठीक आहे, तर हे दर्शन म्हणजेच पाहणे. क्षुत, क्षुत तुट म्हणजे भूक लागणे असेल, तहान लागणे असेल, ह्या सर्व गोष्टी कशामुळे होतात, पित्तामुळे होतात. रुची, रुची म्हणजे चव. प्रभा, मेधा, धी, धैर्य. आता हे शौर्य हे जे आहेत हे म्हणजे बुद्धीशी रिलेटेड आहेत. आपलं एखादं म्हणजे म्हणतो ना, धी म्हणजे बुद्धी असेल किंवा शौर्य, पराक्रमी असणे, पराक्रमी वृत्ती असणे, हे पित्ताचं कार्य आहे. त्यानंतर तनुमार्दवी म्हणजे स्किन आपली एकदम लस्टरस होणे किंवा तेजोमय होणे, स्किन म्हणजे ग्लोविंग म्हणतो ना, आपल्या जर भाषेत बोलायचं गेलं तर ग्लोविंग स्किन होणे, हे सगळं काय आहे, त्याचं पित्ताचं कार्य आहे. त्यानंतर अजून एक श्लोक आहे, हा तर तुम्हाला अष्टांग हृदयमध्ये दिलेला आहे, तो पाठ करायचा आहे. हा ऑप्शनल आहे, हा तुम्ही नाही केला तरी पण चालतो, पण सोपा आहे. बघा, अग्निरेव शरीरे पित्तांतर्गत कुपिता अकुपिता, कुपित अकुपित, शुभ अशुभ, शुभ अशुभ कार्य करते. त्यानंतरनं तद यथा पक्तिम, पक्तिम अपक्ती म्हणजे पचन करणे, पचन न करणे. दर्शनम अदर्शनम, दर्शन करणे, दर्शन म्हणजे जर पित्त प्राकृत असेल तर आपल्याला ज्या समोरच्या गोष्टी आहेत ते व्यवस्थित दिसणार. पित्त जर प्राकृत नसेल तर आपल्याला समोरच्या गोष्टी व्यवस्थित दिसणार नाही. मात्रा अमात्रत्वम, उष्मणम, प्रकृती विकृती, प्रकृती विकृती, वर्ण. त्यानंतर शौर्य, भय, क्रोध, हर्ष. आता पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना शीघ्र राग येत असतो किंवा शीघ्र क्रोध येत असतो. हे सर्व कशामुळे होत असतं, तर पित्तामुळे होत असतं. क्रोधम, हर्ष, मोहम, प्रसाद इति एवं आदीनांच अपराणी दवंदवानिती च. आता चरक हे सूत्रस्थान. हा श्लोक पाठ केला तर चांगलंच आहे, कारण तुम्हाला 12व्या अध्यायामध्ये आहे चरक सूत्रस्थांच्या. आता याच्यामध्ये परत एकदा बघा काय काय कार्य आहेत पित्ताचे. अग्निरेव शरीरे पित्तांतर्गत, कुपित अकुपित, शुभ अशुभ कुठलं पण कार्य, शुभ अशुभ. त्यानंतरनं पक्तिम अपक्तिम, पचन करणे, पचन न करणे, ह्या सगळ्या गोष्टी. दर्शन, दर्शन म्हणजे पाहणे, दृष्टी. मात्रा अमात्रत्वम, उष्मण म्हणजे उष्णता, आपल्या शरीरामधली उष्णता. प्रकृती विकृती, प्रकृती. त्यानंतर पित्त प्रकृती आपण म्हणतो ना. त्यानंतर वर्ण,
वर्णसुद्धा आपण बघितलेलं, ग्लोविंग स्किन असेल किंवा लस्टर असेल, तनुमार्दव आपण हा शब्द बघितलेला मगाशी, शौर्य असेल किंवा भय, क्रोध, हर्ष, मोह, प्रसाद, ही सर्व कार्य कशामुळे होत असतात तर पित्तामुळे, किंवा हे पित्ताची सर्व कार्य आहेत. त्यानंतर ना बघा, पित्ताचे 5 प्रकार, जसे वाताचे 5 प्रकार होते, लक्षात ठेवा, वाताचे 5 प्रकार आहेत, पित्ताचे 5 प्रकार आहेत आणि कफाचे देखील 5 प्रकार आहेत. आता काय काय त्याचे प्रकार आहेत, त्याचे प्रत्येकाचं कामसुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे एंट्रन्स एक्झामसाठी सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. पाचक पित्त, पाचक पित्ताचं नावातच अर्थ आहे पाचक पित्त, पचनाचं कार्य करणार. रंजक पित्त, रंजन या शब्दाचा अर्थ असतो रक्त, मग रक्त निर्मिती हे त्याचं कार्य झालं. भ्राजक पित्त, भ्राजक हे म्हणजे काय असतं, त्वचा, मग त्वचेमध्ये जे पित्त असतं त्याला आपण भ्राजक पित्त असे म्हणतो. त्याचं कार्य काय आहे, प्रभा आणि तनुमार्दव. त्यानंतर आहे साधक पित्त, साधक म्हणजे काय असतं, मेधा किंवा जे बुद्धीच्या ठिकाणी प्रेझेंट असतं, त्याचं कार्य काय आहे, शौर्य आणि मेधा, बुद्धिवर्धक. त्यानंतर आलोचक पित्त, लोचन म्हणजे काय असतं, नेत्र, म्हणजे नेत्राच्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्याला आपण आलोचक म्हणतो, मग त्याचं कार्य काय असणार, दर्शन. नेक्स्ट बघा, आता प्रत्येकाचं कार्य दिलेलं आहे बघा, खूप महत्त्वाचं आहे. पाचक पित्त, प्रत्येक प्रकार आणि त्या प्रकाराचं स्थान आणि त्या प्रकाराचं कार्य आपण बघूयात. हा पण श्लोक महत्त्वाचा आहे, पाठ करून ठेवा, अष्टांग हृदयमध्ये आहे, रेफरन्स इथला लक्षात ठेवा. अष्टांग हृदय बघा, स्थान आणि कार्य. पित्तम पंचात्मकम तत्र पक्वामाशय मध्यगम. बघा, पित्त किती आहेत, म्हणजे पित्त हे 5 प्रकारचे आहेत, त्यापैकी जे पित्त पंचभौतिक असून सुद्धा किंवा पक्वाशय आणि आमाशय यांच्यामध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण पाचक पित्त म्हणतो. बघा परत एकदा, पित्तम पंचात्मकम तत्र पक्व आमाशय मध्यगम पंचभूतात्मकत्वे अपि यत तेजस गुणोदयात त्वक्त द्रवत्वम पाकादिकर्मणाम अनलशब्दितम पचत्यन्नं विभजते सारकिट्टं पृथक् तथा तत्रस्थ एव पित्तानां शेषानाम अपि अनुग्रहम करोति बलदानेन पाचकम नाम तत्स्मृतम. खूप महत्त्वाचा श्लोक आहे बघा. काय काय पित्त, पहिल्या शब्दाचा अर्थ काय, पित्तम पंचात्मकम म्हणजे पित्त 5 प्रकारचे आहे. तत्र पक्वामाशय मध्ये म्हणजे त्याचं स्थान कुठं आहे, पक्वाशय आणि आमाशय यांच्या मध्यभागी आहे. त्यानंतर बघा, त्याच्यामध्ये काय आहे, जे पित्त पंचभौतिक असून सुद्धा तेजाच्या उष्ण गुणाचा अत्यंत उद्रेक झाल्यामुळे आपला द्रवगुण सोडतो आणि ज्याला दोष धातू मल इत्यादींचा उष्मा असे म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, जे दोष धातू मल काय म्हणते, इथं लाईन आहे बघा, पंचभूतात्मकत्वे अपि यत तेजस गुणोदयात त्यक्त द्रवत्व पाकादिकर्मणम अनलम शब्दितम. याच्यामध्ये दोष धातूंचा मल किंवा उष्ण गुणाचा उद्रेक झाला. आता याचं एक चांगलं उदाहरण देते तुम्हाला. उष्णता, कुठल्याही गोष्टीला जर उष्णता दिली तर ते द्रव रूप होते. म्हणजे सपोज तुम्ही काय केलेलं आहे, तूप आहे सपोज, ते घट्ट आहे, तर त्याला वितळवण्यासाठी तुम्ही काय करणार, उष्णता देणार. तसंच याच्यामध्ये काय म्हटलं की जेव्हा आपण त्याला उष्णता देतो, तेजत्व देतो, त्यावेळी ते द्रवरूप होत असतो. त्यानंतर बघा, अन्नाचे पचन करते बघा, ह्याचं काम काय, अन्नाचं पचन करणे, सार किट्टाला वेगळे करणे दिलेले बघा. अन्नम पचती विभजती सार किट्ट पृथक्तता. सार आणि किट्ट, सार भाग म्हणजे काय असतो की जो आपल्या शरीराला आवश्यक आहे, आणि किट्ट भाग म्हणजे काय असतो, मल असतो. त्या मलाला काय करणे, बाहेर काढणे, हे काम कोणाचं असतं, पाचक पित्ताचं असतं. वेगळे करणे, सेपरेशन करणे, विभाजन करणे म्हणजे काय, सेपरेशन करणे. बघा, आता पक्वाशय आणि आमाशय यांच्यामध्ये काय असते, ग्रहणी, म्हणजे हे ग्रहणीच्या ठिकाणी त्याचं स्थान आहे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं MCQ विचारला जाऊ शकतो बघा, काय, ग्रहणी हे त्याचं स्थान आहे आणि अन्य 4 पित्तांना बल देऊन कार्यरत ठेवते ते पाचक पित्त. म्हणजे इतर जे 4 प्रकारचे पित्त आहेत त्यांना काय करते, बल देण्याचं काम करते आणि त्यांना कार्यरत ठेवण्याचं कार्य कोण करत असते, पाचक पित्त. लक्षात ठेवा, पाचक पित्त म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं, जे पचनाचं कार्य करते, पचनाचं कार्य करते आणि सार आणि किट्ट यांचं विभाजन करून किट्ट भागाला काय करते, बाहेर
निस्सरण करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी मदत करते. आणि दुसरं म्हणजे जे इतर 4 प्रकार आहेत पित्ताचे त्यांना काय करते, बल देते आणि कार्यरत ठेवते. त्याला आपण काय म्हणत असतो, पित्त असे म्हणत असतो. आता त्यानंतर रंजक पित्त. रंजक या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. रंजक किंवा रंजन या शब्दाचा अर्थ असतो रक्त. आता याच्यामध्ये स्थान आणि कार्य बघूयात त्याचं. यत्तु यकृत प्लीहो पित्तम तस्मिन रंजको अग्निरती संज्ञास रसस्य रागकृतयुक्त. म्हणजे काय की जे स्थान याचं यकृत आणि प्लीहा, आपल्याला माहिती आहे की आपल्या याच्यामध्ये शरीरामध्ये रक्त निर्मितीचं कार्य कुठं होत असतं, यकृत प्लीहा. इवन बोन मॅरोमध्ये पण होत असतं, पण इथं आपल्याला यकृत आणि प्लीहा हे सुद्धा आपल्याला स्थान दिलेलं आहे. त्यानंतर ना बघा आमाशयामध्ये, तसंच अजून त्याचं दुसरं स्थान कुठे आहे बघा, पित्तम तस्मिन रंजको अग्निरिती संज्ञा स रसस्य रागकृतयुक्त किंवा आमाशयाश्रम पित्तम रंजकम रसरंजनात. म्हणजे काय, हा श्लोक पाठ करून ठेवा. आमाशयाश्रय म्हणजे काय की जे आमाशयाच्या आश्रयानं राहते किंवा आमाशय हे त्याचं स्थान आहे. आणि असणारे पित्त रसाचे रंजन करीत असल्याने तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये 7 धातू आहेत. मग हे 7 धातू क्रमाने बनत जातात, क्रमाने तयार होतात. म्हणजे सर्वात पहिल्यांदा रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे क्रमाक्रमानं काय होतात, तयार होतात. मग तसंच रसालाच रंजन, रंजन म्हणजे काय, कलर, लाल कलर येतो. आणि रसापासूनच कशाची निर्मिती होते, रक्तापासून रक्ताची निर्मिती होते. रसापासून रक्ताची निर्मिती होते. हे या शब्दाचा अर्थ आहे बघा. आमाशय आश्रयम पित्तम रंजकम रसरंजनात. रसरंजनात याचा अर्थ काय, रसाला काय दिलेला आहे, कलर आहे. कसला कलर आलेला आहे, लाल कलर आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, रक्त असे म्हणत आहे बघा. आमाशयामध्ये असणारे पित्त रसाचे रंजन करीत असल्याने म्हणजे रसाला लाल वर्ण हा कुणी दिलेला आहे, रंजक पित्तानं दिलेला आहे. नेक्स्ट बघा भ्राजक पित्त. भ्राजम या शब्दाचा अर्थ असतो त्वचा. आता बघा त्याचं कार्य काय आहे आणि स्थान. त्वकस्त भ्राजकम भ्राजनात त्वचः भ्राजनात दीपनात. म्हणजे काय की त्वचेच्या ठिकाणी कोणाचं स्थान आहे, भ्राजक पित्ताचं स्थान आहे. आणि याचं कार्य काय आहे तर त्वचेला काय करते, ते वर्ण देते, तेज देते. त्याला आपण काय म्हणतो, भ्राजक पित्त. बघा त्वचेच्या स्थानी असणारे पित्त त्वचेला वर्ण आणि तेज देत असल्याने त्यास भ्राजक पित्त असे म्हणतात. त्वचेमध्ये आहे, त्वचेला तेजत्व देतं, ग्लो म्हणतो ना आपण त्याला, एक प्रभा किंवा कांती असेल, हे कांती देण्याचं काम भ्राजक पित्ताचं आहे. त्यानंतर साधक पित्त, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, बुद्धीच्या ठिकाणी प्रेझेंट असतं. हे बघा बुद्धी, मेधा, अभिमानाद शौर्य, अभिप्रेत अर्थसाधनात साधक मृदगतम पित्त. म्हणजे काय की बुद्धी, मेधा, अभिमान इत्यादींच्या सहाय्याने अपेक्षित असलेल्या अर्थाची सिद्धी ज्यामुळे होते आणि जे हृदयस्थित असलेले पित्त म्हणजेच साधक पित्त होय. साधक मृदगतम पित्त म्हणजे काय, हृदयाच्या ठिकाणी हे काय प्रेझेंट आहे, साधक पित्त. जसं वायू कुठला किंवा वात कुठला प्रेझेंट होता, व्यानवायू, तसंच इथं हृदयाच्या ठिकाणी कुठला पित्त प्रेझेंट आहे, साधक पित्त प्रेझेंट आहे. त्यानंतर ना आलोचक पित्त. आपण मगाशी पण बघितलेले की लोचन या शब्दाचा अर्थ काय असतो, चक्षु. चक्षु म्हणजेच काय, नेत्र. जे आपल्या डोळ्यांमध्ये किंवा नेत्राच्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, आलोचक पित्त असे म्हणत असतो. आता याच्यामध्ये बघा रूपालोचनतः स्मृतः दृकस्थम आलोचकम. म्हणजेच काय की दृष्टीच्या ठिकाणी असणारे जे पित्तरूप आहे या इंद्रियार्थाचे किंवा ग्रहण म्हणजेच आलोचना करीत असल्याने त्याला आलोचक पित्त असे म्हणतात. आलोचना करणे म्हणजेच पाहणे. आलोचक पित्त म्हणजे काय की नेत्राच्या ठिकाणी असणारे पित्त जे इंद्रिय ग्रहण करते, इंद्रियाचे ग्रहण करणे म्हणजे काय, पाहण्याची क्रिया करते, म्हणून त्यास काय म्हटलेले आहे, आलोचक पित्त म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा बघा आपण काय बघितले, पित्ताचे 5 प्रकार बघितले. पित्ताचे 5 प्रकार कोणते बघितलेले, सगळ्यात पहिलं होतं पाचक पित्त, त्यानंतर रंजक पित्त, त्यानंतर भ्राजक पित्त, साधक पित्त, आलोचक पित्त. पाचक पित्ताचं कार्य आपण बघितलेलं पचन, याचं स्थान काय आहे, पक्वामाशय मध्यगम म्हणजे काय, ग्रहणीमध्ये आहे. रंजक पित्ताचं स्थान काय आहे, यकृत आणि प्लीहा, आणि त्याचं कार्य काय आहे, रक्त निर्मिती. रसालाच काय करतं, रंजन देण्याचं काम करतं, म्हणजेच रसापासून रक्ताची निर्मिती करतं. त्यानंतर भ्राजक पित्त. भ्राज या शब्दाचा अर्थ असतो त्वचा. जे त्वचेमध्ये प्रेझेंट आहे, जे त्वचेला वर्ण देतं, प्रभा देतं, तणू मार्दवता देतं, त्याला आपण भ्राजक पित्त म्हणतो. त्यानंतर साधक पित्त. साधक मृदगतम पित्त म्हणजेच काय, जे हृदयाच्या ठिकाणी प्रेझेंट आहे त्याला आपण साधक पित्त म्हणतो आणि ज्याचं कार्य काय आहे, शौर्य आणि मेधा हे कार्य आहे.
आलोचक पित्त, आलोचना करणे म्हणजेच पाहणे, जे नेत्राच्या ठिकाणी प्रेझेंट असतं पित्त त्याला आपण काय म्हणतो, आलोचक पित्त. त्याचं कार्य काय आहे, दर्शन हे कार्य आहे. नेक्स्ट बघूयात आता त्याचे प्रकार झाले. आता आपण त्याचं काय बघणार, कार्यही झालेलं आहे. आता आपण त्याचं वृद्धी आणि क्षय लक्षणे बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये हे क्वेश्चन पण विचारलेलं आहे बघा. वृद्धी लक्षणे, वृद्धी म्हणजे काय, प्राकृतपेक्षा जर पित्ताची वृद्धी झाली तर त्याला वृद्धी म्हणायचं. पित्त विटमूत्र नेत्रत्वक क्षुततुटदाह अल्पनिद्रता पित्तम वृद्धम तू कुरुते, म्हणजे काय, पित्त म्हणजेच पित्त. विटमूत्र, विट म्हणजे काय असते की जे तुमचं पुरुष आहे किंवा मलभाग आहे त्याला विट म्हणतात. मूत्र, नेत्र, ह्या सर्वांना पिवळेपणा किंवा आपण जर बघितलं की जे आपलं फिकल मटेरियल असतं त्याला कलर कसा असतो, येलो कलर असतो. इवन युरिनला सुद्धा कसा कलर असतो, येलो कलर असतो. मग हे कशामुळे आहे तर पित्तामुळे आहे. त्यानंतर नेत्र आणि त्वका, म्हणजे नेत्र आणि त्वका यांच्यामध्ये पण आपल्याला इक्टरस आपण बघतो, पॅलर चेक करत असतो, इक्टरस बघत असतो, ठीक आहे. तर हे सुद्धा डोळे आणि त्वचा यांच्यामध्ये पिवळेपणा, इक्टरस, हे कशामुळे असतो, पित्तामुळे असतो. आपण जॉन्डिस बघतो, कावीळ, तर त्या काविळीमध्ये सुद्धा काय झालेलं असतं, त्वचा आणि नेत्र याला पिवळेपणा येत असतो, येलोइंग ऑफ स्किन. त्यानंतर नेत्रामध्ये पण येलो कलर दिसतो. त्यानंतर क्षुत म्हणजे काय की वारंवार भूक लागणे. त्रुट म्हणजे काय असतं, तहान लागणे. दाह म्हणजे काय की शरीरामध्ये उष्मा किंवा उष्मा तयार झाल्यामुळे एखाद्या म्हणजे भागाची आग होणे, दाह होणे. काहींना बघा हातापायांची आग होणे, तळपायांची किंवा हाताची सतत दाह होणे, आग होणे हे लक्षण दिसून येते. अल्पनिद्रता म्हणजे काय, झोप न लागणे. ही सर्व काय पित्तवृद्धीची लक्षणं आहेत. याचा अर्थ बघूयात. पित्त विणमूत्र नेत्रत्वक म्हणजे काय, पित्तवृद्धीकर आहार विहार केल्यामुळे पुरुष, मूत्र, डोळे, त्वचा या अवयवांना पिवळेपणा येतो म्हणजेच इक्ट्रस. त्यानंतर क्षुत म्हणजे काय, पित्ताचा उष्ण गुण वाढल्यामुळे, उष्ण आणि तीक्ष्ण, पित्ताचे गुण आपण बघितले. पित्ताचा गुण कसा आहे, उष्ण तीक्ष्ण, त्याच्यामुळे काय होणार, वारंवार भूक लागणार. त्रुट म्हणजे काय असतं, तहान लागणे. पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण आहे आणि त्याच्यामुळे सतत काय होत असते, ते उष्ण गुण कमी करण्यासाठी पाणी पिण्याची सतत इच्छा होते. दाह म्हणजे काय, एखाद्या अवयवाची किंवा शरीराच्या एखाद्या भागाची काय होते, सतत आग होत असते, त्याला आपण काय म्हणत असतो, दाह म्हणत असतो. त्वचेची आग होणे म्हणजेच दाह. अल्पनिद्रता, पित्तवृद्धीमुळे काय होते, रुग्णाच्या शरीराची किंवा हातापायांची आग होते आणि त्याच्यामुळे त्याला अस्वस्थ होते आणि त्याच्यामुळे त्याला झोप कमी येते. हे काय आहे, तुमच्या पित्तवृद्धीची लक्षणे आहेत. लक्षात ठेवा काय काय लक्षणे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पित्त विटमूत्र नेत्रत्वक, दाह अल्पनिद्रता, पित्त. आता बघा याच्यामध्ये पित्त विटमूत्र नेत्रत्वम म्हणजे काय, पिवळेपणा येतो. कशाला पिवळेपणा येतो, याच्यामध्ये डोळे, त्वचा, पुरुष, मूत्र यांना क्षुत तुट म्हणजेच काय, तहान लागणे, भूक लागणे. त्याच्यानंतर दाह आणि अल्पनिद्रता ही पित्तवृद्धीची लक्षणे आहेत. त्यानंतर आता बघा क्षयाची लक्षणे. पित्तवृद्धीची जी लक्षणे असणार त्याच्याबरोबर विरुद्ध लक्षणे कशाची असतात, क्षयाची असतात. बघा, पित्तो मंदो अनल शीतम प्रवाहाने म्हणजे काय, जे पित्ताचं प्राकृत कार्य आहे त्याच्यामध्ये काय होणार, कमतरता येणार. बघा, पित्तो मंदो अनल म्हणजे काय की त्याच्यामध्ये अनल म्हणजे काय, अग्निमांद्य होणार. अग्निमांद्य झाल्यामुळे अजीर्ण असेल किंवा आमसंचिती असेल, स्त्रोतरोध होणार आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्याधींची निर्मिती होणार. अन्नाचे पचन व्यवस्थित होणार नाही म्हणजेच अजीर्ण होणार. बघा, त्यानंतर अनलम शीतम प्रवाहाने, शीत म्हणजे काय, पित्ताचा गुण कसा आहे, उष्ण आहे. मग पित्ताचा उष्ण गुण नसेल तर उष्णाच्या अपोजिट काय येणार, शीत. मग शीत गुण वाढल्यामुळे रुग्णाला सतत थंडी वाजणार, चिल्स त्यांच्यामध्ये निर्माण होणार. त्यानंतर प्रवाहाने म्हणजे त्वचेवर सुरकुत्या पडणे, म्हणजे आपलं जे नॉर्मल स्किनचं टेक्स्चर आहे किंवा जो ग्लो आहे तो कोण रेग्युलेट करत असतं, पित्त करत असतं. मग पित्त जर कमी झालं तर काय होणार, त्याच्यामुळे आपल्याला जे नॉर्मल लस्टर आहे ते रेग्युलेट होणार नाही. मग त्याच्यामध्ये काय होणार, सुरकुत्या पडणे असतील किंवा पिंपल्स येणे असतील, त्वचा पांढरी होणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी पित्ताच्या क्षयामुळे आढळून येणार. बघा, पित्तक्षय काय कशामुळे होतो, पित्तो मंदो अनलह म्हणजेच काय, पित्ताचे उष्ण व तीक्ष्ण गुण कमी झाल्याने अग्निमांद्य होते. मगाशी सांगितलं तसं अन्नाचे पचन होत नाही, त्यामुळे अजीर्ण होणार. शीत म्हणजेच काय, पित्ताचा उष्ण गुण कमी झाल्यामुळे रुग्णाला सतत थंडी वाजणार. प्रवाहाने म्हणजे काय, जे त्वचेचे तेज आहे किंवा उष्ण तीक्ष्ण ह्या गुणांचा क्षय झाल्यामुळे त्वचेचे तेज कमी होणार आणि त्वचा काय होणार, पांढरी दिसणार. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, श्लोक पाठ करा. पित्ते मंदो अनल शीतम प्रवाहाने. आता ह्याच्यामध्ये
हे पॉईंट्स ॲड केलेले नाही आहेत, पण 1-2 मिनटं याच्याबद्दल मी सांगते की पित्तवृद्धीची कारणे काय आहेत किंवा पित्तक्षयाची कारणे काय आहेत. आता वृद्धीची कारणे बघूयात. पहिल्यांदा आपण पित्तवृद्धीची कारणं म्हणजे काय की पित्ताच्या म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते असं म्हणतात. म्हणजे काय की समान पित्ताचा जो गुण आहे त्याच गुणाचा आहार आपण सातत्याने घेतला तर काय होणार, पित्तवृद्धी होणार. आता याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्या आहारामध्ये सतत उष्ण तीक्ष्ण आहार सेवन असेल किंवा अति आतप सेवन असेल. आतप सेवन म्हणजे काय, सतत उन्हात फिरणे असेल, ह्या सर्व गोष्टी किंवा उष्ण तीक्ष्ण गुण आणि वीर्याचा आहार करणे म्हणजेच मद्यपान, सतत मद्यपान करणे असेल किंवा अतिउष्ण पदार्थांचे अति तीक्ष्ण पदार्थांचे सेवन म्हणजे बोलीभाषेत सांगायचं गेलं तर सतत तिखट पदार्थांचं सेवन किंवा स्पायसी असेल, तळलेलं तेलकट पदार्थ सतत खाणे, याच्यामुळं काय होणार, पित्तवृद्धी होणार. आता ह्याच्यामध्ये आपला विहार कसा असेल म्हणजे विहार कुठल्या विहारामुळे, सतत आपण उन्हामध्ये फिरणे असेल किंवा सतत उष्ण विहाराच्या ह्याच्यामध्ये. उष्ण विहार म्हणजे कसा, सपोज आपण किचनमध्ये एखादा आचारी असेल किंवा जेवण बनवणारा असेल, सपोज तो सतत उभा राहून काम करतोय तर सतत तो अग्नीच्या सहवासात आहे म्हणजे उष्ण गुणाच्या सहवासात आहे. असं उष्ण गुणाने काय होणार, पित्ताची वृद्धी होणार. आता हे वाढलेलं जे आहे, वाढलेलं पित्त जे आहे ते क्षय करण्यासाठी किंवा त्याचं कमी करण्यासाठी, नॉर्मल करण्यासाठी आपण काय करणार, त्याच्या विपरीत गुणाचं, विपरीत गुण म्हणजे काय, उष्ण, पित्तवृद्धी झाली आहे तर पित्तवृद्धीसाठी आपण काय करणार, क्षय करण्यासाठी त्याच्या विपरीत गुण वापरणार. म्हणजे आपण उष्ण तीक्ष्ण, पहिलं तर निदान परिवार्जन करणार, सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. निदान परिवार्जन म्हणजे काय असतं की आपण जे उष्ण तीक्ष्ण पदार्थांचं सेवन करतोय सतत उष्ण तीक्ष्ण, ते उष्ण तीक्ष्ण पदार्थ सेवन काय करणे, टाळणे, खाणे टाळणे, याला म्हणतात निदान परिवार्जन. आता याच्यामध्ये आपण पित्ताच्या विपरीत चिकित्सा करायची म्हणजे आपण काय करणार, उष्ण पदार्थांचं सेवन टाळणार, उष्ण गुणाचा आहारही टाळणार, बरोबर. म्हणजे शीत गुण वापरणार, त्याच्यामध्ये चंदन वगैरे ह्या सर्व गोष्टींचा वापर करणार. त्यानंतरनं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, शीत गुण अजून कशामध्ये मिळणार, शीत आहार विहार. शीत आहार विहार म्हणजे कसा, आपण म्हणतो ना त्याला शीतगृहामध्ये राहणे, असं त्या ह्याच्यामध्ये अष्टांगहृदयमध्ये आहे संदर्भ. तर शीत गोष्टींचा आपल्याला जेवढा पण काही वापर करता येईल तेवढा आपण योग्य ह्याच्यामध्ये वापर करावा, शीतगुणांचा आहारही सेवन करावा. सो अशा प्रकारे आपलं हे पित्तगुण किंवा पित्त झालेलं आहे. पित्ताचं आपण सगळं बघितलं. पित्ताचं पहिलं तर आपण काय बघितलं, एकदा क्विकमध्ये रिवाईज करूयात बघा. पित्त ज्यावेळेला आपण शिकलो तर पित्तम पंचात्मकम तत्र पक्वामाशय मध्यगम, म्हणजे पित्ताचे आपण 5 प्रकार, त्यांचं सगळ्यांचे स्थानं बघितले, रंजक पित्त, भ्राजक पित्त. त्याची पहिल्यांदा निरुक्ती बघितली, तपसंतापे म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये दाह निर्माण करतं, संताप निर्माण करतं. पित्तम अग्नेयम म्हणजे त्याच्यामध्ये अग्नी उष्ण गुण आहे. त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये अग्नी महाभूताचं अधिक्य आहे. पित्ताचे गुण बघितले, तीक्ष्ण, उष्ण किंवा लघु, विस्र, सर, हे त्याचे गुण आहेत. पित्ताचं स्थान बघितलं, नाभिरामाशय, स्वेदोलसिका, रुधिरमरस. त्यानंतर त्याचं कर्म बघितलं, पित्तम पक्तुष्म दर्शने, क्षुततुट प्रभा, रुची, मेधाधी, धैर्य, तनुमार्दवैही. त्यानंतर नाही त्याचे प्रकार बघितले आपण. प्रकार तर ऑलरेडी झालेले आहेत. 5 प्रकार. वृद्धी आणि क्षयाची लक्षणं बघितली. वृद्धी झाल्यावर काय होणार, तुमचं जे विट, मूत्र, नेत्र म्हणजेच काय की जे तुमचं फिकल मटेरियल आहे, युरिन आहे किंवा जे त्वचा आहे, डोळे आहे, त्यांना पिवळेपणा येणार. क्षुत म्हणजे अधिक भूक लागणार, अधिक तहान लागणार, दाह निर्माण होणार आणि दाह झाल्यामुळे काय होणार, अल्पनिद्रता येणार. त्यानंतर पित्ते मंदोअनल. पित्ते मंदोअनल म्हणजे काय की अनल म्हणजेच अग्निमंद होणार. अग्निमंद झाल्यामुळे अजीर्ण, आमसंचिती होणार. त्यानंतरनं शीतगुण वाढणार. शीतगुण वाढल्यामुळे पित्ताचा उष्ण गुण कमी झाला, त्याच्यामुळे त्याला थंडी वाजणार, प्रभाहानी होणार. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा पित्तदोष झालेला आहे. त्यानंतर आज आपण बघूयात कफदोष. याचाच नेक्स्ट आहे कफदोष, महत्त्वाचा आहे, याच्यावर सुद्धा LQ येतो. हे 3 दोष खूप महत्त्वाचे आहेत. ह्या 3 दोषांवरून तुम्हाला एक LQ, एक SQ आणि तुमचे MCQ येणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, तुम्ही करून ठेवा सगळं. आता कफदोष, त्याची उत्पत्ती काय बघा. श्लीष अलिंगने. श्लीष अलिंगने म्हणजे काय की जो अवयवांना जोडून ठेवतो त्याला आपण काय म्हणत असतो, कफचा दुसरा जो शब्द आहे किंवा जो अर्थ आहे त्याला श्लेष्मा असे पण म्हणतात. महत्त्वाचं आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो, श्लीष अलिंगने. म्हणजेच काय की या धातूपासून श्लेष्मा हा शब्द तयार झालेला आहे. जो घटक शरीरातील अवयवांना जोडून ठेवतो त्याला आपण काय म्हणत असतो, श्लेष्मा असे म्हणत असतो. नेक्स्ट बघा त्याची निरुक्ती बघा. केन जलेन फलती इति कफ म्हणजे काय की ज्या द्रव्यामुळे शरीर घटकांची वृद्धी होते
त्या द्रव्यास आपण काय म्हणत असतो, कफदोष असे म्हणत असतो. श्लेष्मा सौम्यम, जसं पित्त उष्ण होतं तसं श्लेष्मा कसं आहे, सौम्य गुणाचं आहे, शीत थोडक्यात म्हणू शकतो. त्यानंतर ना पर्याय त्याचे काय, श्लेष्मा सोम. पंचभौतिक संघटन काय आहे त्याच्यामध्ये, श्लेष्मा सौम्यम म्हणजे काय, कफदोषामध्ये पृथ्वी आणि जल महाभूतांचे अधिक्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघा पंचभौतिक संघटन खूप महत्त्वाचं आहे. जसं वायूमध्ये काय होतं, वायवाकाश, वायवाकाश म्हणजे काय, वायू आणि आकाश हे वायू वातमध्ये प्रेझेंट आहे. वायवाकाश धातुभ्याम वायू. अग्नेयम पित्तम, अग्नेयम पित्त म्हणजे काय, अग्नी महाभूत कशामध्ये आहे, पित्तामध्ये आहे. अंब पृथ्वीभ्याम श्लेष्मा, अंब म्हणजे काय असतं, जल असतं, आणि पृथ्वी, अंब पृथ्वीभ्याम श्लेष्मम. ॲक्च्युली हा श्लोक इथं नसायला पाहिजे होता, इथं पुढचं काय असायला पाहिजे होतं, अंब पृथ्वीभ्याम श्लेष्मा. आता ह्याच्यामध्ये जलाचा गुण कसा आहे, जे जल आणि पृथ्वीचे गुण असणार तेच कशाचे असणार, कफाचे असणार किंवा श्लेष्माचे असणार. बघा पृथ्वी कसं आहे, स्थिर गुणात्मक आहे, गुरु आहे ना, त्यामुळे ते स्थिरत्व, कशामुळे, कफामध्ये स्थिरत्व हा गुण कोणामुळे आहे, तर पृथ्वीमुळे आहे. मग यामुळे शरीराला स्थिरता आणि वृद्धी प्राप्त होते. त्यानंतर ना आता कफाचे आपण गुण बघूयात, काय गुण आहेत कफाचे गुण. स्निग्ध, महत्त्वाचा श्लोक आहे, पाठ करून ठेवा. स्निग्ध शीतो गुरुर्मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर कफ. म्हणजे काय, आपल्याला गुरुगुणामुळे गुरुता येते, गुरुगुणामुळे आपल्याला स्थिरत्व प्राप्त होते. बघा कफ प्रकृती जर आपण कोरिलेट करायची झाली तर आपण एक ओबेसिटीसोबत करू शकतो. एखादा जाड व्यक्ती समोर डोळ्यासमोर आणा, कसा आहे तो, गुरु आहे, त्याच्या हालचाली कशी असतात, मंद असतात, ठीक आहे. तो कसा असतो, स्थिर असतो, त्याला हालचाल करू वाटत नाही, काम करू वाटत नाही, आळशी असतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये स्निग्धता जास्त असते. बघा स्निग्ध शीतो गुरुर्मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर कफ. कफदोषामुळे प्रामुख्याने तमोगुण प्रधान असतो, सगळ्यात महत्त्वाचे. कफदोष कसा असतो, तमोगुण प्रधान असतो, आणि त्याच्यामुळे गुरुता येते शरीरामध्ये. शीत म्हणजे थंडता, मृदुता, स्निग्ध, स्थिर, पिश्चिल आणि श्लक्ष्ण आणि सांद्र हे सगळे गुण कशामुळे येतात, तर कफामध्ये हे सगळे गुण प्रेझेंट आहेत. त्यानंतर ना त्याचं आता स्थान बघा, स्थान काय आहे कफाचं, प्रत्येक धातूचं याच्यासोबत जे पण काही कोरिलेशन आहे बघा. आता हे तुम्ही शिकणार नंतर मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. जसं धातू उपधातू किंवा आश्रयी भाव असं म्हणत असतो आपण, अस्थि आणि वायू यांच्यामध्ये आहे, किंवा कफाचं जर बघायला गेलं तर मांस, मेद किंवा मज्जा हे यांच्यामध्ये आश्रयी भाव असतो, कोणासोबत, कफासोबत. पित्ताचा कोणासोबत आश्रयी भाव असतो, रक्तासोबत. असं आता याच्यामध्ये बघा स्थान, ह्याचं स्थान काय आहे, खूप महत्त्वाचा श्लोक आहे, पाठ करून ठेवा. उरकंठ क्षीर क्लोम पर्वाणी आमाशयोरस मेदोघ्राणमच्या जीवाश्च कफस्य सुतरामुर. म्हटलं नाही तुम्हाला की हे संधीच्या फोड करून दिलेलं आहे. जर पुस्तकातला श्लोक बघितला तर काय, उरकंठशरो क्लोमपर्वणी आमाशयरस मेदोघ्राणमच्या जीवाश्च कफस्यम सुतरामुर. म्हणजे काय काय स्थान आहे कफाचं बघा, उर प्रदेश आहे, कंठ आहे, शीर प्रदेश म्हणजे तुमचा हेड रिजन आहे, क्लोम ह्याला पॅनक्रियाज किंवा पॅलेट हे दोन्ही पण अर्थ आहे. क्लोम हे पॅनक्रियाजला सुद्धा म्हणतात आणि क्लोम हे पॅलेटला सुद्धा म्हणतात. पर्वसंधी म्हणजे हे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ना, इंटरफॅलेंजियल जॉईंट्स, त्याला पर्वसंधी म्हणतात. त्यानंतर ना आमाशय, रसधातू आणि मेदधातू, आता सांगितलेलं की हा आश्रयी भाव आहे रस आणि मेदाचा, त्यामुळे हे त्याचं स्थान आहे. घ्राण प्रदेश, घ्राण म्हणजेच नेझल कॅव्हिटी. त्यानंतर ना जीवा म्हणजेच मुख प्रदेश, हे त्याचं काय आहे, स्थान आहे. पुन्हा बघा हे सगळी स्थान आहेत, पण त्याचं जे मुख्य स्थान आहे आमाशय आहे, सगळ्यात महत्त्वाचं विशेष स्थान. जसं वाताचं विशेष स्थान काय होतं, पक्वाशय, तसं याचं काय आहे, आमाशय. नेक्स्ट कर्म बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्म, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. याचं एक कफ प्रकृतीचा व्यक्ती डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षणं दिसतात ते बघायचं. आता श्लेष्मा स्थिरत्व, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की एखादा ओबेस व्यक्ती असेल तर तो कसं असेल, एकदम स्थिर, त्याला हालचाल करायला नको आहे. त्याच्यामध्ये स्निग्धता जास्त असते, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय असणार, जास्त स्निग्धता जास्त असते. त्याला शक्यतो वाताच्या विरुद्ध, लक्षात ठेवा, वाताच्या विपरीत जे गुण असतात ते सगळे कफामध्ये असतात. संधिबंध, संधींना जोडून ठेवणे हे त्याचं काम असतं. आणि क्षमादिभिही हे सगळे त्याचे काय आहेत, काम आहेत. बघा त्यानंतर ना आता याच्यामध्ये अजून एक श्लोक दिला आहे, हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा आहे. हा अष्टांग हृदयमधला आहे, इथं संदर्भ दिलेला नाही पण तुम्ही संदर्भ लक्षात ठेवा. आणि हा चरक सूत्रसन 12व्या अध्यायामधला श्लोक आहे. बघा
काय काय म्हणतात, सोम एव शरीरे. बघा, पित्ताला सूर्यासोबत कोरिलेट करतात आणि चंद्राला कफासोबत कोरिलेट करतात, कारण चंद्राचं गुण कसं आहे, शीत आहे, आणि सूर्याचं गुण कसं आहे, उष्ण तीक्ष्ण आहे, म्हणून त्याला सूर्यासोबत कोरिलेट करतात कधीही. सोम एव शरीरे श्लेष्मा अंतर्गत कुपिता अकुपिता शुभाशुभानी करोति तद्यथा दार्ढ्यम शैथिल्यम उपचय कार्य उत्साह आलस्य वृषतां क्लिबतां ज्ञान अज्ञानम बुद्धी मोहम एव आदिनी च अपराणी दवदवाणीती. म्हणजे काय की याच्यामध्ये काय काय कामं, दार्ढ्य म्हणजे काय की शरीराला बळकट करणे, शरीरातील मांस असेल, अस्थी असतील, स्नायू असतील, ह्या सर्वांना बळकटी देण्याचं काम कोण करत असतं, हे कफ करत असतं. त्यानंतर संधिश्लेषण म्हणजेच काय, संधींना जोडून ठेवणे. संधिश्लेषण या शब्दाचा अर्थ असतो सांध्यांना किंवा संधींना एकमेकांशी जोडून ठेवणे. त्यानंतर वृषता सगळ्यात महत्त्वाचं आहे, शुक्र धातूचे योग्य पोषण करून प्रजनन क्षमता टिकवून ठेवणे, हे कशाचं काम आहे, कफाचं प्राकृत कर्म आहे. त्यानंतर क्षमा आणि धृती म्हणजेच काय की जे मेंटल लेवलला किंवा मानसिक स्तरावरती क्षमाशीलता जी असते किंवा बुद्धीची स्थिरता राखणे, जे कफ प्रकृतीच्या व्यक्ती असतात ते एकदम काम असतात, एकदम चिल मोडमध्ये, जास्त लोड घेतही नाहीत आणि लोड देतही नाहीत, एकदम निवांत काम असतं. तसं हे काय आहे तुमचं कफ प्रकृती, हे कफाचे प्राकृत कर्म झाले. आता मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला, वाताचे 5 प्रकार, पित्ताचे 5 प्रकार, तसंच तुमच्या कफाचे सुद्धा 5 प्रकार आहेत. कोणते 5 प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे त्याला आपण म्हणतो क्लेदक कफ, बोधक कफ, अवलंबक कफ, श्लेषक कफ आणि तर्पक कफ. महत्त्वाचे आहेत 5ही श्लोक, ह्या 5 कफाच्या प्रकारांचे पाठ करून ठेवा, महत्त्वाचे. बघा, पहिला आहे क्लेदक कफ. यस्तु आमाशय संस्थित क्लेदक स अन्नसंघात क्लेदनात. म्हणजे पहिलं तर याचं स्थान बघा, क्लेदक कफ. क्लेद या शब्दाचा अर्थ असतो मॉइश्चर, थोडक्यात मॉइश्चर देते, मृदुता देणे. स्थान काय त्याचं, आमाशय. त्याचं कार्य काय, अन्नाला मृदुता देतं. बघा, क्लेदक स अन्नसंघात म्हणजे काय, अन्नाचे क्लेदनाचे काम करते किंवा अन्नाला मृदूपणा देणे किंवा अन्नाचे क्लेद या शब्दाचा अर्थ सांगितलेला मृदुता किंवा ओलावा देणे. त्यानंतर बोधक कफ. बोधक म्हणजे काय असतं, ज्याचं बोधन होतं, बोधन होणे म्हणजे काय, जाणीव होणे. बघा, रसबोधनात बोधको रसनास्थायी म्हणजे काय की ज्याचं कार्य रसबोधन करणे आहे. रस म्हणजे काय, थोडक्यात चव, रसज्ञान. आपल्याकडे षडरस दिलेले आहेत, ह्या षडरसांचे चवीचे ज्ञान होणे, तर ते कोणाचं काम आहे, तुमच्या बोधक कफाचं. बोधको रसनास्थायी. रसना कोणाला म्हणतात तर जिव्हा, जिभेचा समानार्थी शब्द किंवा पर्यायी शब्द काय आहे, रसना. बोधको रसनास्थायी. स्थान काय आहे त्याचं, आत्ता सांगितलं जिव्हा. त्यानंतर कार्य काय आहे, रसज्ञान म्हणजे चव समजणे. आता तुम्ही जसं सेकंड इयर थर्ड इयरला जाल त्यावेळी आपण जीभ जी बघतो, तर जिभेमध्ये काय असतात, हे वेगवेगळे टेस्ट बर्ड्स प्रेझेंट असतात. ह्या टेस्ट बर्ड्समुळे आपल्याला काय समजत असते, तर त्याची टेस्ट समजत असते. ह्या जिभेवरती पॅपिली असतात. पॅपिली म्हणजे काय की स्मॉल प्रोजेक्शन्स असतात त्या, आणि त्या पॅपिलेंचं टेस्ट बर्ड्स म्हणतो आपण. त्या टेस्ट बर्ड्स किंवा ह्या पॅपिलेंचं काम काय असतं की आपल्या वेगवेगळ्या चवीचे किंवा टेस्टचे ज्ञान होणे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट येते बघा, 2 गोष्टी असतात, एक असतं साम आणि दुसरं असतं निराम. लक्षात ठेवा, एक असतं साम आणि दुसरं असतं निराम. लक्षात ठेवायला सोपं, एन फॉर निराम, एन फॉर नॉर्मल. जी नॉर्मल गोष्ट असते ना त्याला आपण निराम म्हणतो, आणि काहीतरी दुष्टी आहे त्याला आपण साम म्हणत असतो. आता हे रसाचं ज्ञान केव्हा होणार नाही किंवा हे जे रसबोधनाचं कार्य यामध्ये बाधा कधी निर्माण होईल, ज्यावेळी जिव्हा किंवा हे जिभेवरती सामता येईल. सामता काय असणार बघा, सामता म्हणजे काय असणार, तर याच्यामध्ये एक थर तयार झालेला असेल व्हाईट कलरचा. बघा, तुम्ही कधी कुठल्याही वैद्यांकडे गेलात तर ते तुमच्या जिव्हा किंवा टंग एक्झामिनेशन करतात. टंग एक्झामिनेशनमध्ये काय बघतात, तर ह्याच्यामध्ये एक पांढरा थर तयार झालेला असतो बघा, त्याला आपण सामता म्हणत असतो. किंवा नॉर्मली जी टंग आहे ती कशी पाहिजे, तुमची टंग कशी पाहिजे, पिंक कलरची पाहिजे, नॉर्मली पिंकिश कलरची पाहिजे किंवा जरा रेडिश पण चालते. तर तो तसा कलर न येता त्याच्यामध्ये कसा त्याचा कलर असतो, पांढरा कलर असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, सामता म्हणत असतो. त्यानंतर बघा आता अवलंबक कफ, हे पण खूप महत्त्वाचं आहे. अवलंबक कफ उरस्तः त्रिकसंधारण
काय दिलेलं आहे बघा, उरस्थ त्रिकसंधारणम आत्मवीर्येन अन्नरसः सहितेन हृदयावलंबनम करोती. म्हणजे काय, त्याचं स्थान बघा, उरस्थ त्रिकसंधारणम म्हणजे काय, उर प्रदेशी, हृदय फुफ्फुस या ठिकाणी हे प्रेझेंट आहे. आणि ह्याचं कार्य काय आहे, हृदयाचे संरक्षण करणे. काय करणे, हृदयाचे संरक्षण करणे आणि त्रिक प्रदेशाला आधार देणे, हे काय आहे, याचं कार्य आहे. त्यानंतर नाही तुमचं श्लेषक कफ. श्लेषक कफ म्हणजे काय, नावातच अर्थ आहे संधिश्लेषण. संधिश्लेषण म्हणजे काय, संधी म्हणजे जॉईंट्स असते, जॉईंट्सला धरून ठेवण्याचं काम किंवा जॉईंट्स सांध्यांमध्ये ज्या हालचाली आहेत त्या सुरळीत ठेवण्याचं काम कोण करत असतं, श्लेषक कफ. सायनोवियल फ्लुइड, सायनोवियल फ्लुइड जर सांध्यांमध्ये कमी झालं तर त्याच्यामुळे काय होणार की सांध्यांमध्ये कटकट आवाज येतो ना, सांध्यांमध्ये आवाज येतो, तर तो आवाज येणार आणि सांध्यांची झीज होणार, त्याच्यामध्ये पेन होणार, हालचाल करता येणार नाही, तिथं स्तंभ निर्माण होणार. आता बघा, कार्य काय सांध्यांचे, श्लेषण म्हणजेच काय आहे, बाइंडिंग करणे, हे त्याचं काम आहे. त्यानंतर नाही तर्पक कफ, सगळ्यात महत्त्वाचे बरं का. तर्पक शिरस्थ प्रेझेंट असतो. शिर म्हणजेच काय, आपले डोके, हेड रिजनमध्ये प्रेझेंट असतो. शिरः संस्थो अक्षतर्पणात तर्पक. अक्ष म्हणजे काही इंद्रिय, इंद्रियांचे तर्पण करण्याचं काम करतो. तर्पण या शब्दाचा अर्थ काय असतो, पोषण. सर्व इंद्रियांचं पोषण करण्याचं काम कोणाचं आहे, तर्पक कफाचं आहे. त्यानंतर आता हे सगळं झालं, परत एकदा त्याचे 5 प्रकार बघूयात. 5 प्रकार कोणते आहेत कफाचे, क्लेदक कफ, बोधक कफ, अवलंबक कफ, श्लेषक कफ आणि तर्पक कफ. हे 5 प्रकार बघितले. क्लेदक कफाचं स्थान काय होतं, आमाशय. त्याचं कार्य काय होतं, अन्नाला मृदुता देणे, अन्नाचे क्लेदन करणे. त्यानंतर बोधक कफ, रसबोधनात, बोधको रसनास्थायी म्हणजे आपल्या जिभेवरती जे प्रेझेंट असतं कफ, त्याला आपण काय म्हणतो, बोधक कफ म्हणत असतो. त्याचं काम काय असणार, जे चवींचे ज्ञान करून देणे, हे त्याचं काम असणार. त्यानंतर अवलंबक कफ, अवलंबक कफ कुठं आहे, उर प्रदेशात प्रेझेंट आहे. त्याचं काम काय असणार, हृदयाचे संरक्षण करणे आणि त्रिक प्रदेशाला आधार देणे. त्यानंतर श्लेषक कफ नावातच अर्थ आहे संधीचे श्लेषण करणे. संधीचे श्लेषण करणे म्हणजे काय, सांध्यांना किंवा जॉईंट्स जोडून ठेवण्याचं काम करतो. त्यानंतर तर्पक कफ कुठं आहे, शीर प्रदेशामध्ये आहे आणि त्याचं काम काय आहे, तर्पण करणे म्हणजेच काय, पोषण करणे, हे त्याचं काम आहे. आता यानंतर आपण वृद्धी आणि क्षय बघणार आहोत. आता कफाची वृद्धी आणि कफाचा क्षय खूप महत्त्वाचा आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला वातदोष आठवायचा, वाताच्या विपरीतता याच्यामध्ये लक्षण असणार बघा. कफवृद्धी म्हणजेच काय असणार, वातक्षय. मगाशी आपण बघितलेलं, म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं की रिव्हिजनमध्येही बघितलं आणि त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की जे वातक्षयाची लक्षणे आहेत ती सेम लक्षणे कशाची असतात, वातवृद्धीची असतात. मग काय काय बघा, श्लेष्मा अग्निसदनम, प्रसेकम आलस्य गौरवम. श्लेष्मा अग्निसदनम म्हणजे काय, अग्निमांद्य होतं. प्रसेक म्हणजे काय, लालास्त्राव याच्यामध्ये निर्माण होतो. आलस्य म्हणजे आळस येतो. गौरव म्हणजे काय की गुरुता प्राप्त होते, शरीर जड होतं, त्याला आपण काय म्हणतो, गौरव. शैत्य श्लथांगत्व, श्वासकास अतिनिद्रता. सगळ्यात महत्त्वाचे बघा, शैत्य श्लथांगत्व. शैत्य म्हणजे काय की शरीर किंवा त्वचा याच्यामध्ये काय होते, पांढरी पडते. त्यानंतर श्वासकास म्हणजे काय, हे व्याधींची नावं आहेत. श्वास आणि कास, दम लागणे असेल किंवा खोकला येणे, कफ म्हणू शकतो आपण त्याला, ही सगळी लक्षणे याच्यामध्ये आढळून येतात. त्यानंतर अतिनिद्रता सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. हे वातामध्ये वातवृद्धी जर असेल तर त्याच्यामध्ये झोप येत नाही आणि जर कफ वृद्धी असेल तर त्याच्यामध्ये अतिनिद्रता म्हणजे हायपरसोमनिया होतो बघा. परत एकदा, शैत्य श्लथांगत्व, श्वासकास, अतिनिद्रता. आता ह्याच्यामध्ये श्लोक बघा पुन्हा एकदा. श्लेष्मा अग्निसदनम, प्रसेकम आलस्य गौरवम, शैत्य श्लथांगत्व, श्वासकास, अतिनिद्रता. त्याचं एकदा एक्सप्लेनेशन बघूयात आपण. अग्निसदन म्हणजेच पचनशक्ती कमी होणे, म्हणजेच अग्निमांद्य झालेला आहे, अग्निमांद्य झाल्यामुळे त्याची पचनशक्ती कमी होणार. प्रसेक म्हणजेच काय, तोंडात पाणी येणे. आता हे अग्निमांद्य काय होतं, कारण कफाचा गुण जो आहे तो शीतगुण आहे. शीतगुण हा कशाच्या विपरीत आहे, पित्ताच्या विपरीत आहे. पित्ताच्या विपरीत गुण असल्यामुळे काय होणार, अग्निमांद्य होणार. तोंडामध्ये सतत पाणी येणे म्हणजेच लालास्त्राव निर्माण होणे. शरीर जडपणा म्हणजेच गौरव. त्वचा पांढरी होणे म्हणजे श्वेत्य. श्लथांगत्व म्हणजे सांध्यांमध्ये काय नाही, शिथिलता येणे. त्यानंतर अतिनिद्रा, श्वासकास हे काय आहेत, कफ वृद्धीची लक्षणे आहेत. त्यानंतर कफक्षयाची लक्षणे काय असणार, जी वातवृद्धीची लक्षणे आहेत त्याच प्रकारची असणार बघा. कफभ्रमे म्हणजे काय, चक्कर आल्यासारखं होणे, चक्कर येणे. श्लेष्माशयानम
श्लेष्माक्षयानाम शून्यत्वम ऋतुदर्व श्रतसंहिता, म्हणजे श्लेष्माक्षयानाम शून्यत्वम म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला चक्कर आल्यासारखं होणार, त्यानंतर भ्रम निर्माण होणार, सांध्यांमध्ये कोरडेपणा येणार, म्हणजे कफवृद्धीच्या विपरीत गुण, चक्कर येणे असेल, हृदयाची धडधड वाढणे असेल, किंवा कफस्थानांमध्ये रिकामेपणा म्हणजे शून्यता म्हणजे संधी शून्यता असणे, किंवा नंबनेस आपण म्हणू शकतो, नंबनेस येणे, ही काय आहेत तुमच्या कफक्षयाची लक्षणे आहेत. आता पूर्ण आपण सगळं बघूयात पुन्हा एकदा. काय काय बघितलेलं आपण? सगळ्यात पहिल्यांदा कफाची निरुक्ती, केन जलेन फलती ती कफ, म्हणजे ज्या द्रव्यामुळे शरीर घटकांची वृद्धी होते त्याला आपण काय म्हटलेलो? कफ म्हटलेलो. श्लेष्मा त्याचा पर्यायी शब्द आहे श्लेष्मा. सोम का म्हटलेलो आपण बघितलेलं, चंद्राशी त्याला कोरिलेट केलं जातं, चंद्र म्हणजेच मून. त्यानंतर पंचभौतिक संघटना आपण बघितलेलं, पृथ्वी आणि जल, अंब पृथ्वीभ्याम श्लेष्मा. त्यानंतर त्याचं गुण बघितलेलं, स्निग्ध, शीत, गुरुमंद, श्लक्ष्ण, मृत्स्नानी, स्थिर बघितलेलं. त्यानंतर त्याचं स्थान बघितलेलं, उरकंठ, क्षीर, क्लोम, पर्वणी, आमाशयोरस, मेदोघ्राणमचे जीवाश्च, कफस्य सुतरामुरः. त्यानंतर त्याचं कर्म बघितलेलं, श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमादिभिः. त्यानंतर काय बघितलेलं आपण? त्याचं प्रकार बघितलेले, क्लेदक कफ, बोधक कफ, त्यानंतर अवलंबक कफ, श्लेषक कफ, तर्फक कफ. त्यानंतर त्या कफांचं सुद्धा आपण स्थान बघितलेलं, क्लेदक कफ कुठं आहे? आमाशयामध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर बोधक कफ रसनास्थायी म्हणजे जिभेच्या इथे प्रेझेंट आहे. अवलंबक कफ उरप्रदेशी आहे, हृदयाचं संरक्षण करणे हे त्याचं कार्य आहे. त्यानंतर श्लेषक कफ कुठं असणार? संधींमध्ये असणार, श्लेषण. त्यानंतर तर्पक कफ शिराच्या ठिकाणी असणार. वृद्धीची लक्षणे त्याची काय काय आहेत? अग्निसदनम, पचनशक्ती कमी होणे, प्रसेक म्हणजे लालास्त्राव म्हणजे तोंडाला पाणी येणे, शरीरात जडपणा येणे, त्वचा पांढरी पडणे, सांध्यांमध्ये शिथिलत्व येणे, अतिनिद्रता आणि श्वासकास ही लक्षणे आढळून येणार. क्षयामध्ये काय होणार? भ्रम निर्माण होणार, संधींमध्ये शून्यत्व म्हणजे नंबनेस येणार. त्यानंतर संधिबंध काय होणार? शिथिल होणार. ही काय आहेत? कफ क्षयाची लक्षणे आहेत. अशा प्रकारे आपले हे तीनही दोष पूर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही याचे सगळे श्लोक पाठ करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहेत. याच्यावरून फिक्स SAQ, LAQ आणि तुमचे MCQ आहेत. इवन तुमच्या PG एंट्रन्स एक्झाममध्ये सुद्धा याच्यावरून प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हा जो टॉपिक आहे, हा पॉईंट आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. ओके, थँक्यू.